हाय सर्वांना. तर इथे चालली आहे आमची तयारी शाळेत जाण्यासाठी. तर तयारी झाली. आता तनूला शाळेत नेऊन सोडते. चला मग भेटू पुढे. तर बघा आता 10 वाजत आलेत आणि तनूला लागली भूक. तर तनूला देते मॅगी करून. तर तनू जेवली पण तनूला परत एकदा भूक लागली. होय ना ग? हा करते अजून. पोटभर जेवलं जात नाही का तुला एकदाच? मग जेवण करायचं आहे. कधी ब्रश करती, कधी झोपणार, परत सकाळी शाळेत जाणं. उद्या महिन्याची लास्ट तारीख आहे आखरी. तर उद्या दुपारून सुट्टी राहणार आहे तुला. मम्मी, मी त्या पोरीचं बघत होते यूट्यूबवर. तिची मम्मी ना हेल्दी और एका छान मॅगी बनवली होती. मग मी कशी बनवली? त्याच्यामध्ये विटामिन छान झाली. काय दिलं होतं तो शाळेमध्ये तुझ्या मैत्रिणीला? टिफिन. तुझा काय बोलली मग? आम्ही शेअर करून खातो ना. शेअर करता हा. एकमेकींना? काय बोलले? ते म्हणे तुमची तुझं छान आहे, सगळ्यांना आवडले आणि मला त्या सगळ्यांचं आवडलं. अरे वा. त्यांचं काय डब्यात होतं मग जेवण? हे पोळीचं होतं, भार्गवच्या मध्ये होतं. हा. चिवडा. हा. वेदिकाचा बर्थडे होता ग. हा. उद्यातला गिफ्ट देणार आहे. हा. काय गिफ्ट देऊ का तिला? काय देती? सगळ्यात भारी देऊ का? काय? बेल्ट. कोणता बेल्ट? किती वाजलेत? आज एक दोनला उठून म्हणती भूक लागली म्हणून. हा. साऱ्या रात तुझ्यासाठी उठत बसायचं का मी? होय ग. झोपू का नको? सकाळी सकाळी लवकर उठ नाही डब्बा करायला. 4 वाजताच उठ नाही मला. तुझ्या वाणी झोप नाही का ऊन पडूस्तवर? मम्मी, तू म्हणते की तुम्हाला रात्री किचन नाही आहे? नाही, आता जेवण झाले की ब्रश कर. अच्छा ठीक आहे. कोण पडला? वेदिका, तिचा बर्थडे होता आज. ती पडली? हा. आणि तिच्या खेळून मुंगूस निघला. तिच्या चटकला होता लगेच. चटकला होता नाही, चिटकला होता. चिटकला होता. काय झालं? घाबरली ना. चल बैस खाली. जेवण घे. बर्थडे असला त्या दिवशी ना शाळेमध्ये बी चॉकलेट वाटावं लागते. तुझं बर्थडे. आणि पप्पा मला वादा केला की आमचा पुढच्या वर्षी काम बर्थडे मोठा करा. आणि त्या दिवशी भार्गवचा बर्थडे. हा. आणि आज तुमचा होमवर्क कंप्लीट नाही झाला ना? एक बी नाही चुकलं. कोणाचा? माझं. मग सोरा, सायली आणि एक पोरग. आम्ही तिघांसाठी टाळ्या वाजवल्या सगळे वर्गानं, आमच्या वर्गानं. असंच होमवर्क करायचं मग छान. मी दिमाग लावला ना, दिमाग. बापरे, भरपूर दिमाग आहे तुझ्यापाशी तर. मी एक काम केलं. मी 1-2 मध्ये लक्षात घेतले. 1-2 येते का मला? मग तसं सोचलं मी. मॅम काय म्हणली होती की सगळे मिळून एका पुढचा नंबर लिहायचा, पुढचा
मी समजून गेले पण मला समजतच नव्हतं तेव्हा मला समजलं. अरे वा, म्हणजे अगोदर कळालं नाही, नंतर समजलं काय? हा मग डोक्यात घेतलं की कळतं आहे ना? हा. अरे वा वा, गुड गर्ल आहे माझं बाळ, हुशार आहे. आमची मॅम काय करती? हम्म, मॅम आम्हाला शिकवती. हम्म. मग मॅम भी शिकते खूप. अरे वा, मग त्यांनी मॅम भी हुशार होती, आम्ही भी हुशार होतो. खूप छान. पहिला ना मॅम आम्हाला असं शिकवलं होतं. हो, हा. आणि मॅम आम्हाला शिकवती आणि आम्हाला खेळायला बी घेऊन जाते आमच्या बर्थडेवर. माझ्या बर्थडे तर मला खेळायला बी घेऊन गेली होती मॅम. अरे बाप, मी हुशार आहे म्हणून मॅम मला घेऊन जाते खेळायला. अख्ख्या शाळेमध्ये तूच हुशार आहे का? अख्ख्या वर्गामध्ये तूच हुशार आहे? नाही, मग त्यांचं बघूनच मी हुशार झाले. छान, चांगली गोष्ट आहे. मॅमकडे लक्ष द्यायचं, मॅम काय शिकवते ते खेळायमध्ये जास्त लक्ष ठेवायचं नाही. हो काय? मी ते खेळायला जास्त लक्ष देतच नाही, मी मॅमकडे लक्ष देते. मॅमकडे लक्ष द्यायचं, मग हुशार होशील ना तू. मग शाळा मग दोन्ही पासून दे. अरे वा, तुला शाळेत जायला जीवार नाही येत ना? मग शाळेत मित्रांसोबत खेळणं, त्यांच्यासोबत खेळू आणि शिकत तर मोठे होत जाते ना. हो ना, हो. आणि मी कशी मोठे होत जाते आणि ते कसे मोठे होत जाते. मोठे होऊन आम्हाला मोठी नोकरीला लागायचं आहे ना. कोणच्या नोकरीला पण? मुलं सिक्रेट करणार आहे. काय सिक्रेट करणार आहे उद्या? आता मला सांग ना, तू कोणत्या ड्युटीला लागणार आहे तू मोठी झाल्यावर? मी लागणार आहे मी मॅडम बनणार आहे. मॅडम? हा. मॅडम का बरं? कारण की मी हुशार आहे ना, मॅडमचं शिकू. मग मॅडमच बनवून मी मॅम सारखं शिकण. मी मॅमला विचारणार. हां, मॅमला काय विचारती? मॅम बनण्यासाठी काय करावं लागतं? काय काय करावं लागतं? तर मॅमकडे लक्ष द्यावं लागतं. मॅम काय शिकवती, काय सांगते तसंच ऐकावं लागतं. काय? अभ्यास करावा लागतो, घरी राहावं नाही लागत, रोज शाळेत जावं लागतं. काय? मी मॅमकडे लक्ष द्या. तू तर कधी एखाद्या वेळेस जर जीवावर आलं तर नाही बोलते.